Hello friend, today we are going to discuss the most important chapter of the Bharatiya Nagrik Suraksha Sanhita BNSS Tender of Pardon to a Compliance म्हणजे माफीचा साक्षीदार जो गुन्ह्यामधला सहभागी असतो, जो गुन्ह्यामध्ये मदत करतो, कंप्लायन्स मध्ये गुन्ह्यामध्ये मदत करणे आणि त्यासाठी टेंडर म्हणजे त्याचा माफी टेंडर ऑफ पार्डन त्याला माफी देणे. द सेक्शन 343 ऑफ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्या दिलेला आहे की टेंडर ऑफ पार्डन म्हणजे काय, कोण देऊ शकते टेंडर ऑफ पार्डन. चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट देऊ शकते. कोणत्या स्टेजला देऊ शकते? इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी आणि ट्रायलच्या स्टेजला चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट टेंडर ऑफ पार्डन आरोपीला देऊ शकते. त्यानंतर मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास सुद्धा टेंडर ऑफ पार्डन देऊ शकते, पण कोणत्या स्टेजला देऊ शकते? इन्क्वायरी आणि ट्रायलच्या. तर मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास या इन्व्हेस्टिगेशनच्या स्टेजला टेंडर ऑफ पार्डन देऊ शकत नाही, पण इन्क्वायरी आणि ट्रायलच्या स्टेजला टेंडर ऑफ पार्डन देऊ शकते. पण चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी अँड ट्रायल या तीन स्टेजमध्ये टेंडर ऑफ पार्डन देऊ शकते. आणि कोणत्या कंडिशन असतात? टेंडर ऑफ पार्डन म्हणजे त्याला माफीचा साक्षीदार बनवण्याचं कोणत्या कंडिशन असतात की त्या आरोपीने जर म्हणजे हा जो कंप्लायन्स आहे गुन्ह्यामध्ये मदत करणारा ह्यानं जर मेकिंग अ फुल डिस्क्लोजर ऑफ अन ऑफेन्स, जो ऑफेन्स झाला त्या ऑफेन्सच्या बद्दलचं पूर्ण जर कोर्टाला सांगितलं, माफीचा साक्षीदार झाला आणि त्यानं पूर्ण त्या ऑफेन्स कसा झाला त्याबद्दलची सर्व माहिती जर दिली, तर त्यावेळेस अशा कंडिशनवर त्याला टेंडर ऑफ पार्डन दिली शकते. म्हणजे माफीचा साक्षीदार त्याला बनवता येते आणि त्या गुन्ह्यामधून त्याला माफ करता येते. पण त्यानं या कंडिशन फुलफिल करायला पाहिजे. मेकिंग अ फुल अँड ट्रू डिस्क्लोजर ऑफ द ऑफेन्स, त्या ऑफेन्सच्या बद्दलचं पूर्ण फुल अँड ट्रू डिस्क्लोजर ऑफ द ऑफेन्स हे कोर्टासमोर मॅजिस्ट्रेट समोर सांगायला पाहिजे. त्यावेळेस त्याला माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करण्यात येईल आणि त्याला त्या गुन्ह्यामधून माफी देण्यात येईल. पण त्या कंडिशन त्यानं फुलफिल करायला पाहिजे. तर कोणत्या ऑफेन्समध्ये हा टेंडर ऑफ पार्डन दिला जातो? एनी ऑफेन्स एक्सक्लुझिव्हली ट्रायल बाय द कोर्ट ऑफ सेशन ऑर बाय स्पेशल जज. एखादा जो ऑफेन्स आहे जो एक्सक्लुझिव्हली ट्रायबल बाय द कोर्ट ऑफ सेशन आहे, तो कोर्ट ऑफ सेशन नुसार मध्ये ट्रायल केला जातो किंवा स्पेशल जज. समजा बऱ्याचशा कायद्यानुसार स्पेशल जज अपॉइंट केले जाते. स्पेशल जज म्हणजे सेशन जजला स्पेशल जज अपॉइंट केले जाते. तर त्यांनी ट्रायबल बाय असला, स्पेशल जजच्या मार्फत जर ट्रायबल बाय असला किंवा सेशन कोर्टच्या मार्फत जर ट्रायबल बाय असला, तर अशा गुन्ह्यामध्ये टेंडर ऑफ पार्डन दिल्या जाते. एनी ऑफेन्स किंवा एनी ऑफेन्स पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट विच मे एक्सटेंड टू 7 years. म्हणजे 7 year पर्यंतचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये हा टेंडर ऑफ पार्डन दिल्या जाऊ शकते. म्हणजे 7 year किंवा विच मे एक्सटेंड टू 7 year किंवा 7 year पेक्षा जास्तचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामध्ये टेंडर ऑफ पार्डन हे दिल्या जाऊ शकते. जर तो व्यक्ती ज्या गुन्ह्याबद्दल पूर्ण माहिती द्यायला जर तयार असला, तर त्यावेळेस त्याला माफीचा साक्षीदार बनवले जाते. पण त्यामध्ये ते ऑफेन्स एक्सक्लुझिव्हली ट्रायबल बाय द कोर्ट ऑफ सेशन ऑर बाय द स्पेशल जज किंवा असे ऑफेन्स विथ द इम्प्रिझनमेंट विच मे एक्सटेंड टू 7 years, ज्यामध्ये 7 year पर्यंतची पनिशमेंट आहे आणि त्यापेक्षा जास्तची पनिशमेंट आहे, अशा गुन्ह्यामध्ये त्याला माफीचा साक्षीदार म्हणून एखाद्या अकम्प्लायन्सला म्हणजे सहअपराध्याला माफीचा साक्षीदार म्हणून हे केलं जाते. त्यानंतर मॅजिस्ट्रेट शॅल रेकॉर्ड ही रिझन फॉर सोडोइंग. म्हणजे असा एकदा त्या जो आरोपी असते सहआरोपी त्याला विचारलं की तू टेंडर ऑफ पार्डन जर व्हायला तयार आहेस काय, आणि तो जर तयार झाला तर मॅजिस्ट्रेट तशा रेकॉर्ड ही रिझन त्याचं कारण रेकॉर्ड करतील आणि त्याला एक विटनेस म्हणून त्याला एक्झामाइन करतील. आणि त्याला तो जर एक्झामिन त्याला केल्यानंतर त्यावेळेस जर तो बेलवर असला, त्याला बेलवरच तो राहील. आणि तो जर ज्यावेळेस त्याला टेंडर ऑफ पार्डन ग्रँट केला झाला त्यावेळेस तो जर जो जेलमध्ये असला तर तो कस्टडीमध्ये राहील. म्हणजे त्याची जी पोझिशन आहे त्यावेळेस तो ज्या पोझिशनमध्ये असला तीच पोझिशन त्याची राहील ट्रायल चालायपर्यंत. आणि ट्रायल झाल्यानंतर त्याला जर टेंडर ऑफ पार्डन दिलेलं असलं तर त्याला सोडूनही देता येईल. पण त्याच्यानंतर त्याचं एक्झामिन होईल, ॲज ए विटनेस म्हणून त्याचं एक्झामिन होईल. आणि त्याला ज्या कंडिशन लागून दिलेल्या होत्या त्या कंडिशननुसार तो खरोखर त्याचं जे हे आहे गुन्ह्याबद्दलची पूर्ण माहिती देत असेल तर त्याला टेंडर ऑफ पार्डनचा फायदा होऊन त्याला
त्याला सोडून दिल्या जाईल. पण ज्यावेळेस हे केस ज्या आहेत मॅजिस्ट्रेट करून ज्या कमिट होतात सेशन कोर्टाकडे, ज्यावेळेस केसेस कमिट होऊन जातील त्यावेळेस त्या कमिटमेंटमध्ये सेशन कोर्ट त्याला त्या ठिकाणी त्याचं एक्झामिनेशन करतील किंवा स्पेशल जज त्याचं एक्झामिनेशन करतील. त्यानुसार जर त्या कंडिशन फुलफिल केल्या तर त्याला टेंडर ऑफ पार्डनचा बेनिफिट दिला जाईल. आणि जर पब्लिक प्रॉसिक्युटरला जर असं वाटलं की हा टेंडर ऑफ पार्डनच्या ज्या कंडिशन आहेत त्या फुलफिल केल्या नाही, त्या आरोपीनं पूर्ण माहिती दिली नाही, तर त्याच्या विरुद्ध आणि ती जर माहिती खरी निघाली तर त्याच्या विरुद्ध फॉल्स एव्हिडन्सचा सुद्धा ऑफेन्स त्या आरोपी विरुद्ध केला जाईल. म्हणजे तो ज्या ऑफेन्समध्ये त्याला टेंडर ऑफ पार्डन दिलं होतं तो ऑफेन्स त्याच्यावर त्याचा खटला चालेलच, म्हणजे त्याची ट्रायल त्याच्यावर सविस्तर, आणखी त्याच्यावर फॉल्स एव्हिडन्स गिव्हन फॉल्स एव्हिडन्स ही त्याच्या विरुद्ध हा सुद्धा एक गुन्हा रजिस्टर होईल. पण तो गुन्हा रजिस्टर करण्यासाठी प्रॉसिक्युशनला हायकोर्टाची त्या ठिकाणी परवानगी घ्यावी लागेल. आणि हायकोर्टाला जर वाटलं की हो खरोखरच त्यानं याचं कंप्लायन्स केलं नाही, त्या कंडिशनवर याला आपण टेंडर ऑफ पार्डन दिलं, त्याचं जर यानं कंप्लायन्स केलं नाही तर त्यावेळेस त्याला त्या फॉल्स ऑफेन्ससाठी सुद्धा त्याच्यावर खटला चालवण्यात येईल. आणि जर सरकारी पक्ष असं म्हणत असेल की त्या आरोपी आहे याने या कंप्लायन्स केलं नाही, तर ही जबाबदारी सरकारी पक्षावर राहील, म्हणजे प्रॉसिक्युशनवर राहील की जो सहअपराधी आहे त्यानं त्या गोष्टीचं कंप्लायन्स केलेलं नाही आहे. ही इज नॉट मेकिंग अ फुल अँड ट्रू डिस्क्लोजर ऑफ द ऑफेन्स. म्हणजे हा खोटं सांगत आहे, हा स्वतःच्या बचावासाठी काहीतरी खोटं सांगून माफीचा साक्षीदार बनण्याचा प्रयत्न करून स्वतःला या गुन्ह्यातून माफ करून घ्यायचा प्रयत्न करत आहे. आणि हा खरोखर गुन्ह्याची जी आहे ती गोष्ट व्यवस्थित सांगत नाही आहे, किंवा हा खोटी गोष्ट सांगत आहे किंवा अर्धवट गोष्ट सांगतो. म्हणजे जी कंडिशन आपण ज्या कंडिशनवर त्याला टेंडर ऑफ पार्डन दिलेलं आहे त्या टेंडर ऑफ पार्डनच्या कंडिशन फुलफिल न करता, तर असं जर प्रोसिक्युशनचं म्हणणं असलं, सरकारी पक्षात असं म्हणणं असलं, तर ती जबाबदारी सरकारी पक्षावर राहील आणि त्यांनी ते सिद्ध करायचं की हा टेंडर ऑफ पार्डनचं कंप्लायन्स करून नाही राहिला, हा जो कंप्लायन्स आहे हा टेंडर ऑफ पार्डनचं कंडिशन फुलफिल करून ही जबाबदारी सरकारी पक्षावर राहील. आणि ती जर सरकारी पक्षाने सिद्ध केलं आणि हायकोर्टाने जर परवानगी दिली की त्याच्या विरुद्ध फॉल्स एव्हिडन्सचा खटला सुद्धा दाखल करा, त्याच्यावर फॉल्स एव्हिडन्सचा खटला सुद्धा दाखल केला जाईल आणि त्याचा जो टेंडर ऑफ पार्डन आहे तो त्याचा बेनिफिट त्याला देता येणार नाही. पण जर समजा टेंडर ऑफ पार्डनचं त्यानं कंप्लायन्स ज्या कंडिशननुसार त्याला टेंडर ऑफ पार्डन केलं होतं, तर जर त्या कंडिशन फुलफिल करत असतील कोर्टानं, म्हणजे सेशन कोर्टानं किंवा स्पेशल कोर्टानं त्या पुरावातून असं सिद्ध झालं की त्यानं खरोखर गुन्ह्याबद्दलची कबुली दिलेली आहे, तर त्यानं दिलेल्या कबुलीबद्दल, म्हणजे त्यानं ही जी कंडिशन आहे मेकिंग अ फुल डिस्क्लोजर ऑफ एन ऑफेन्स, त्या कंडिशनवर त्याला टेंडर सुद्धा दिलं जाईल आणि त्या गुन्ह्यामधून त्याला माफ केलं जाईल. आणि त्यांनी दिलेल्या पुराव्याच्या आधारावर इतर जे आरोपी आहेत त्या इतर आरोपींना कन्व्हिक्शन देता येईल. हा एक टेंडर ऑफ पार्डन म्हणजे कोर्टाला एक साक्षीदार केसच्या संबंधित पूर्ण माहिती मिळावी आणि त्या संबंधित एखादा जो आरोपी आहे तो जर खरोखर त्या गुन्ह्यासंबंधी कबुली देत असेल तर अशा वेळेस त्या आरोपीला टेंडर ऑफ पार्डन हे दिल्या जाते. पण त्यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्तच्या पनिशमेंट किंवा एक्सक्लुझिव्ह ट्रायल बाय द कोर्ट ऑफ सेशन ऑर द स्पेशल जज अशा प्रकारच्या ज्या केसेस असतात त्यामध्येच टेंडर ऑफ पार्डन कोर्टाला देता येईल. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच BNSS 2023 जे सेक्शन 343, 44, 45 हे वाचून घ्या, जेणेकरून आपल्याला टेंडर ऑफ पार्डन म्हणजे काय आणि कुणाला दिल्या जाते आणि त्याला टेंडर ऑफ पार्डन द्यायचे अधिकार कुणाकडे असतात हे सर्व आपल्याला माहीत पडेल. त्याबरोबर आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत गुड डे आणि गुड बाय.